आईनं बाजारात जाऊन भली मोठी पिशवी भरून मंडई आणली. मी स्वयंपाकघरात गेले तर आई जमिनीवर बसून वेगवेगळ्या भाज्या सोलत होती. पावटे, वाटाणे, गाजर, वांगी, हरभरे, तुरीच्या शेंगा, अक्षरशः भाज्यांचा डोंगरच होता, ज्यात काही न आवडणाऱ्या भाज्या पण होत्या. मी आईला विचारलं, का ग एकाच दिवशी एवढ्या सगळ्या भाज्या का आणल्यात? तर आई म्हणाली, आज भोगी आहे ना. मी आईला कुतूहलानं विचारलं, आई दरवर्षी भोगीला एवढ्या सगळ्या भाज्या का आणतेस? संक्रांतीच्या आदल्या दिवशीच ही भाजी का बनवायची असते? तेव्हा आईनं मला सांगितलं की भोगीची भाजी ही काय अशीच केली जात नाही, तर ती इंद्रदेवाला नैवेद्य म्हणून दाखवली जाते. त्यामागं मोठं कारण देखील आहे. वरून असंही म्हणाली की जो ना खाय भोगी वो रहेगा रोगी. आईचं हे बोलणं ऐकून माझ्या डोक्यात प्रश्नांची मालिकाच सुरू झाली. पण आईने माझे हे सगळे प्रश्न दूर केले. मग म्हटलं, तुम्हालाही सांगावं, भोगीचा सण का साजरा करतात, या परंपरेमागचं खरं कारण काय आहे, भोगी या शब्दाचा अर्थ काय आहे आणि या भाजीचं महत्त्व काय आहे, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपला विषयच भारी आहे. मंडळी, मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगवेगळी नावं आहेत. तमिळनाडूत हा सण पोंगल व आसाममध्ये भोगली बिहू, पंजाबमध्ये लोहिरी, राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो. सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. मकर संक्रांती हा सण महिलांसाठी सौभाग्याचा मानला जातो. या दिवशी महिला नटून थटून तिळाचे दागिने घालून मंदिरात जातात, देवाची पूजा करतात आणि इतर सुहासिनींना ओवाळतात. हा सण फक्त धार्मिक नसून तो निसर्गाशी, शेतीशी आणि ऋतू परिवर्तनाशी जोडलेला आहे. पौष महिन्यात येणाऱ्या या पर्वामध्ये 3 दिवस साजरे केले जातात: भोगी, मकर संक्रांती आणि किंक्रांत. यातील पहिला दिवस म्हणजे भोगी. नकोरे ओढू नकोरे ताणू, आनंदाने भोगी मांडू, असं म्हणत हा सण सगळीकडे साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच यंदा 13 जानेवारी रोजी भोगी सण आहे. भोगी या शब्दाचा अर्थ काय आहे, तर आनंद उपभोगणं, म्हणजेच जीवनातील आनंद, अन्न, निसर्ग, समाधान यांचा उपभोग घेण्याचा दिवस. मग यामागे अजून एक सुंदर अर्थ आहे. देवाला अर्पण केलेल्या नैवेद्याला देखील आपण भोगी म्हणतो. भोगीच्या दिवशी केली जाणारी भाजी, भाकरी ही इंद्रदेवाला नैवेद्य म्हणून दिली जाते. म्हणूनच या सणाला भोगी असं म्हणतात. भोगीच्या दिवशी घराघरात उत्साह असतो. सकाळी लवकर उठून घर आणि परिसर स्वच्छ केला जातो. सासरी गेलेल्या लेकी भोगीला माहेरी येतात आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. हाच तर खऱ्या सणाचा आनंद असतो. दुपारचं जेवण हे भोगीचं खास आकर्षण असतं. तीळ लावलेली बाजरी किंवा ज्वारीची भाकरी आणि भोगीची भाजी. काही ठिकाणी या भाजीला खेंगट असं देखील म्हणतात. त्याचबरोबर मुगाची डाळ किंवा तांदळाची खिचडी देखील केली जाते. भोगीची भाजी म्हणजे हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या सगळ्या भाज्यांचं सुंदर मिश्रण. पावटा, वटाणा, हरभरा, गाजर, वांगी, तुरीच्या शेंगा, बोरं, जे काही निसर्ग देतो ते सगळं एकत्र करून ही भाजी तयार केली जाते. मग ही भाजी तयार करण्यामागे आणि भोगी साजरी करण्यामागे धार्मिक कारण काय आहे, तर भोगीच्या दिवशी इंद्रदेवाचं स्मरण केलं जातं. पौराणिक कथेनुसार इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती असं म्हणलं जातं. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवसात शेतात नवीन पिकं आलेली असतात. हिवाळ्यातील भाज्यांनी शेत फुललेलं असतं. वर्षभर राबणाऱ्या शेतकऱ्याला थोडासा विसावा मिळतो. अशा वेळी भोगीची भाजी आणि तिळ लावलेली भाकरी खाऊन शरीराला ऊब मिळते, मनाला समाधान मिळतं आणि पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. या सणानंतर शेतकरी पुन्हा कामासाठी सज्ज होतो. थोडक्यात काय, तर रानात आलेल्या ताज्या भाज्या आणि भाकरीचा नैवेद्य दाखवून निसर्गाचे आभार मानले जातात. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की जो न खाय भोगी वो रहेगा सदा रोगी, कारण भोगीची भाजी आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळं पचन संस्था मजबूत होते. गॅस, बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या कमी होतात. यातल्या काही भाज्यांमुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. त्यामुळं मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी उपयुक्त ठरते. मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्वांमुळे हाडं मजबूत होतात आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचा तेजस्वी राहते आणि थंडीपासून संरक्षण मिळतं. त्याचबरोबर तीळ खाण्याचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ते शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी उष्णता देतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि ऊर्जा देतात. म्हणूनच तर भोगीच्या भाजीसोबत केलेल्या भाकरींमध्ये पांढरे तीळ मिसळले जातात आणि संक्रांतीला तिळाचे लाडू देखील केले जातात. म्हणजेच भोगीची भाजी ही परंपरेसोबत आरोग्याची भेट आहे. भोगी सारखा सण आपल्याला सांगतो की जुन्या गोष्टींना निरोप द्या,
नवीन गोष्टींचं स्वागत करा, निसर्गाचे आभार माना, शरीराची आणि मनाची काळजी घ्या. बाकी तुम्हाला व तुमच्या परिवाराला विश्वास भारीच्या टीम कडून भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. आणि हो, तुम्हाला ही भोगीची भाजी आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विश्वास भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.